जय काळसिद्ध. योग वासिष्ठामध्ये ना सुरुवातीलाच एक कथा आलेली आहे. अरिष्टनेमी, राजे अरिष्टनेमीची कथा आलेली आहे. आता हा अरिष्टनेमी काय करतो? अरिष्टनेमी ठीक आहे, ठरवतो की आता आपण तपश्चर्या करायची. कळलं की नाही? आत्मानुभवासाठी तपश्चर्या करायची. आणि मग तो तपश्चर्या करायला जातो. आणि त्याची तपश्चर्या पाहून इंद्राला तिकडे नाही बघ, कोणी तपश्चर्या करायला लागला की इंद्राला पहिला शॉक बसतो. इंद्राने काय केलं? इंद्राचे दूत आले तिथे आणि त्यांनी सांगितलं की राजन, आपण ही तपश्चर्या कशासाठी करता? इंद्रपदासाठी करता का? आम्ही तुम्हाला स्वर्गात घेऊन जातो. तुमचं ठीक आहे, तुम्ही स्वर्गात नेता, पण स्वर्गात यायची मला पहिलं प्रथम सांगा की स्वर्गामध्ये काय काय आहे, कसं कसं असतं. त्याने सांगितलं की कामधेनुचं खिल्लारे आहेत, अमृताची सरोवर आहेत, सगळ्या प्रकारचं ऐश्वर आहे, जे जे काय हवं ते सगळं तिथे आहे. चिंतामणी आहेत, तुम्ही जे जे काय मागाल ते सगळं मिळेल, सगळं आहे. आता ठीक आहे, हे सगळं आहे, पण मला एक सांगा, हे सगळ्यांना सारख्याच प्रमाणात मिळतं का? जसं जसं हवं तसं मिळतं का? नाही नाही नाही, तसं नाही. तिथे पण ग्रेड्स आहेत. कळलं ना? म्हणजे श्रेष्ठ, कनिष्ठ, वरिष्ठ वगैरे वगैरे. महाराष्ट्राने मी सांगतो, हे बघ बाबा, जिथे जिथं अशा पद्धतीचे जे हे तयार केलेत ना, म्हणजे श्रेष्ठ, वरिष्ठ, कनिष्ठ असे भेदभाव जिथे जिथे निर्माण केले, तिथे मला जायचंच नाही आहे. काय सांगितलं त्यांनी? म्हणजे तिथे सुद्धा स्पर्धा आहेत, पण मला आता कुठल्या स्पर्धेतच भाग घ्यायचा नाही आहे. कळलं की नाही? लक्षात घ्या, स्पर्धा आली म्हणजे संघर्ष आला. म्हणजे आता अरिष्टनेमीला संघर्षच नको होता. म्हणजे मी जसा आहे तसा पूर्ण आहे तसा मस्त मजेत आहे, बस मला असंच राहायचंय आता. आणि मी ही सगळी तपश्चर्या करतोय, हे मला काहीतरी मिळावं म्हणून नको, बस माझ्या स्थितीत मला मस्त राहायचंय. त्या दिवशी मजा झाली. ऋषिकेशला मी स्वामींबरोबर होतो. कळलं? आणि स्वामींबरोबर चर्चा झालेली होती. स्वामी आले होते ऋषिकेशला. मी स्वामींना म्हटलं की स्वामी, म्हटलं बघा, मी म्हटलं माझ्या स्थितीत मी मस्त आहे, मला काहीही नको, कसलीही माझी अपेक्षा नाही, मी जसा आहे तसा मस्त मजेत आहे. आणि आपणच मला जे तत्वमसी महावाक्याचा बोध केलेला आहे, तत्वमसी यानी ते परब्रह्म परमेश्वर तोच आहे, बस माझा तो निश्चय झालेला आहे. त्यामुळे मी जसा आहे तसा माझ्या स्थितीत मस्त मजेत आहे. मला कुठल्याही चमत्कारांमध्ये महत्त्व नाही. कळलं ना? मला कुठल्याही प्रकारची प्रसिद्धी नको आहे. कळलं ना? मला कुठल्याही प्रकारचे चमत्कार करायचे नाहीत. मला कुठल्याही प्रकारच्या सिद्धींची आवश्यकता नाही. मी जसा आहे, ज्या स्थितीत आहे त्या स्थितीत मी मस्त मजेत आहे, बस. स्वामी मला म्हणाले, अरे थांब, हे ते तत्वमासी महावाक्य वगैरे वगैरे हे जे आहे ना, हा बोध सगळ्यांना नका करू. म्हटलं का 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 म्हणजे मी पाहिलं की तुम्हीच सगळं सांगितलं ना. हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत, तत्वमसी म्हणा, अहम आत्मा म्हणा, प्रज्ञानम ब्रह्म म्हणा, अहम, हे सगळ्या महावाक्याचा बोध आपणच केलेला आहे. मग त्या स्थितीत आम्ही काय नाही राहायचं? आमचं काहीही मागणं नाही. आम्ही जसे आहोत तसे मस्त मजेत आहोत. मग अशा पद्धतीने आपण सुंदर जीवन का जगायचं नाही? आम्हाला कुठल्याही स्पर्धेत भाग घ्यायची नाही. लक्षात घ्या, आपण देहधारण करून काहीतरी मागणं निर्माण झालं, मला काहीतरी हवं वाटलं म्हणून भूतालावर आलं. सद्गुरू भगवंताच्या कृपेने त्याने आपल्याला ज्ञानाचं प्रबोध केलं. आता आपल्याला काहीही नको, जसे आहोत तसे आम्ही पूर्ण आहोत, ह्याच भावाने जीवनानंद अनुभवूया. आणि कुंभमेळा ठीक आहे, कुंभमेळा आता चाललाय, प्रयागराजला चाललाय, आपण आलो ना स्नान करून तिकडे जाऊन, ठीक आहे, स्थान महात्म्य म्हणून जरूर जा, पण शेवटी मन चंगा तो काठवत में गंगा, हे विसरू नका. लक्षात ठेवा, वैदिक परंपरा श्रेष्ठ आहे, पण त्या प्रसिद्धीच्या झोतात जाऊ नका, त्या राजकारणात जाऊ नका. कळलं की नाही? कळलं. आणि शेवटी स्पर्धा निर्माण झाली, राजकारण निर्माण झालं की तुमचं आतलं समाधान निघून गेलं. षडयंत्रामध्ये तुम्ही सामील व्हायला लागतं. लक्षात घ्या, षडयंत्र. तर ह्या सगळ्यापासून जर दूर राहायचं असेल
ज्ञानी महापुरुष कसे असतात? बालवत, लहान मुलासारखे, पिशाच्यवत, आहे माझ्या उन्मत्तवत आणि जडवत अशी आपल्या आपल्या स्थितीत मस्त राहायला शिकतात. बस आपण तसं राहूया. जय काळ सिद्ध, जय काळ.